नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुभाष पवार। आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 याचे जे पॉलिटीचे प्रश्न आहेत त्या 15 प्रश्नांचं विश्लेषण बघणार आहोत। यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, आपण गट ब क आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा यांच्यासाठी एक बॅच घेतली होती। त्या बॅच मध्ये जे तुम्हाला टॉपिक शिकवले होते तशाच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला आलेले आहेत। म्हणजे मी असा दावा करणार नाही की प्रश्न माझे आलेले आहेत। मी तुम्हाला एवढंच सांगेल, ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण सिलेबस करता तेव्हा तुमचा पेपर 100% कव्हर होतो। हे 100% खरं आहे, हे तुम्हाला मी आज दाखवून देईल। चला, पहिला प्रश्न आपण बघूयात। खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीच्या स्थापनेची तरतूद केली आहे? बघा, महानगर नियोजन समिती तुम्हाला आर्टिकल 243 ZE मध्ये बघायला मिळेल। आणि आपल्याला माहिती आहे ही जी तरतूद आहे आर्टिकल 243 ZE ही कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने टाकलेली आहे? 74वा घटनादुरुस्ती कायदा 1992। 74वा घटनादुरुस्ती कायदा 1992 हे याचं उत्तर असलं पाहिजे। ठीक आहे, चला नेक्स्ट। भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्या आणि त्यांचे अध्यक्ष जे आहेत यांच्या अयोग्य जोड्या तुम्हाला ओळखायच्या आहेत। योग्य विचारलेले आहेत का? नाही। अयोग्य जोड्या कोणत्या आहेत? बघा, सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे बरोबर आहे 100%। सल्लागार समिती कोणती सल्लागार? मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक हक्क सल्लागार समिती जी होती तिचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते, हे सुद्धा बरोबर आहे। केंद्रीय अधिकार समिती, केंद्रीय अधिकार समिती जवाहरलाल नेहरू आणि मूलभूत हक्क उपसमिती JB कृपलानी, म्हणजे हे दोन्ही चुकीचे आहेत। आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? कोणत्या जोड्या अयोग्य आहेत? म्हणजे उत्तर काय असलं पाहिजे? क आणि ड। अगदी सोपा प्रश्न होता। मी शिकवताना कायम तुम्हाला सांगितलेलं आहे, घटना समिती अंतर्गत ज्या समित्या आहेत त्या समित्यांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, नेक्स्ट। खालीलपैकी योग्य विधाने निवडा। योग्य काय विचारलंय? उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करणं चालू ठेवतील। बरोबर आहे। उपराष्ट्रपतींचा पदावधी घटनेचा कलम 67, घटनेचा कलम 67। उपराष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात, हे विधान सुद्धा बरोबर आहे घटनेच्या कलम 67 अंतर्गत। लोकसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून दूर केले जाते। तर लक्षात ठेवा, कलम 67 अंतर्गतच हे उलट केलेलं आहे। बघा, त्यावेळचे सर्व सदस्य म्हणजे प्रभावी बहुमत हे उलट झालेलं आहे। राज्यसभेमध्ये प्रभावी बहुमत असलं पाहिजे आणि लोकसभेमध्ये साधे बहुमत। इथे काय केलंय? उलट, म्हणून हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे। उत्तर काय? योग्य पर्याय अ आणि ब, चौथा पर्याय याचं उत्तर असला पाहिजे। हे आपण बॅच मध्ये घेतलेलं आहे। ठीक आहे। शिवाय तुम्ही जर बघितलं हा प्रश्न कसा काय आला, उपराष्ट्रपती पद चर्चेत होतं बरेच दिवस धनखड यांच्यामुळे। बघा, अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदींबाबत खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा। अयोग्य विधान अँग्लो इंडियन समुदायाच्या बाबतीत अनुच्छेद 335 हे राज्यांच्या विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्वाशी निगडित आहे। चूक। कशाशी संबंधित आहे? बघा, एक लक्षात घ्या, राज्यांच्या विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन समुदायाचं आरक्षण जे आहे ते आर्टिकल 233 मध्ये सॉरी 333 मध्ये आहे। मात्र आता ते रद्द झालेलं आहे। कधीपासून? 25 जानेवारी 2020 लास्ट दिवस होता। क्लिअर? म्हणजे हे विधान काय आहे? चूक आहे। हे विधान काय आहे? चूक आहे। क्लिअर सगळ्यांना? मग 335 कशाशी संबंधित आहे? तर 335 अनुसूचित जाती आणि जमाती यांचे सेवा व पदे यांच्यावरचे हक्क। ठीक आहे। बघा, अचुकीचं आहे आणि आपल्याला कोणते विधान चुकीचे आहेत असंच विचारलेलं आहे। बघा, दुसरं, अँग्लो इंडियन समाजाच्या लाभाकरता 31 मार्च 1948 रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात
शिक्षणाबाबत दिली होती अशी अनुदाने असतील तर तीच अनुदाने संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या 3 वित्तीय वर्षात संघ राज्य आणि प्रत्येक घटक राज्य यांच्याकडून दिली जातील. हे विधान बरोबर आहे. आपण बॅच मध्ये घटनेचा भाग 16 काही वर्गांसाठीच्या विशेष तरतुदी बघत असताना घटनेचं कलम 337 मध्ये ही तरतूद आहे, तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्याबद्दल मी एक लेक्चर मधली रील पण शेअर केलेली आहे YouTube वरती, तुम्ही जाऊन ती चेक करू शकता. म्हणजे बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगत असतो बॅच मध्ये मी 100% गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. क्लिअर? ठीक आहे. आणि हे आपल्या बॅच मधून आलेलं आहे. दर 3 वर्षाच्या अनुवर्ती कालावधीत लगतपुरती 3 वर्षाच्या कालावधीमधील अनुदानापेक्षा 10% ते अनुदान कमी होऊ शकेल. हे विधान सुद्धा बरोबर आहे. बघा अयोग्य कोणतं आहे? फक्त अ. आणि तुम्हाला फक्त ब विधान माहित असतं आणि अ माहित असतं, तिसरं विधान माहित नसतं तरी उत्तर आलं असतं. फक्त अ चुकीचं आहे. म्हणजे याचं 1 नंबरचा पर्याय उत्तर असणार आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 1 ते 4 शी संबंधित आहे? संघ राज्य आणि त्यांचं राज्यक्षेत्र. बघा मूलभूत अधिकार भाग 3 मध्ये आहेत. न्यायाविषयी भाग 4 आणि 5 आणि 6 मध्ये आहे. कर्तव्याविषयी तुम्ही जर बघितलं तर घटनेचा भाग 4A आहे. ठीक आहे. म्हणजे हे पर्याय गेले. उत्तर काय येणार आहे? फक्त अ, 3 नंबरचा पर्याय. सोपे उत्तर होते. ठीक आहे. चला मी तुम्हाला शिकवताना तुम्ही बघा किंवा YouTubeला सुद्धा माझ्या बघा, वारंवार सांगितलेलं आहे घटनेतले भाग आणि परिशिष्ट व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे. चला नेक्स्ट. भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या उपअनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्य ओळखा. खरं तर ते उपअनुच्छेद नाहीत बरं का, त्याच्यामध्ये टाकण्यात आलेली नंतरची नवीन कलम आहेत. बघा आसाम आणि नागालँड आणि आसाम आहेत, मिझोराम आणि नागालँड आहेत, मणिपूर आणि सिक्कीम आहेत, त्रिपुरा आणि झारखंड हे नाहीत. हे लक्षात ठेवा. क्लिअर सगळ्यांना? मग 371 A B C D E हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. ठीक आहे. चला स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कुठे भरलेला होता? गुजरात. कशा संबंधित होता? थर्ड पार्टी क्लेम. आणि सक्सेसफुल झाले होते आणि त्याच्यातूनच संकल्पना उदयास आली. कुठली? तुम्ही जर बघितलं जनहित याचिकांची. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं याच्यानंतर कायदा झाला कोणता? नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी, ज्याच्याने नालसा संस्था स्थापन केली. क्लिअर? चला आणि त्याच कायद्याने लोक अदालतींना वैधानिक दर्जा प्राप्त करून दिला. बघा पटाभी सीतारामय्या हे खालील समितीचे अध्यक्ष होते. गृह समिती होय, मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती होय, नागरिकत्वाबाबतची तदर्थ समिती आणि सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर्थ समिती ह्या दोन्हींचे होते वर्धाचारी. ठीक आहे. वर्धाचारी हे दोघं नव्हते. कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? अ आणि ब. हे विधान बरोबर आहे. क्लिअर? म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर असलं पाहिजे. चला बघा मी तुम्हाला सांगेल येणाऱ्या 12 नोव्हेंबर पासून मी तुमच्यासाठी एक ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये पंचायत राजची मोफत बॅच घेऊन येतोय, जेणेकरून कंबाईनची पूर्व आणि मुख्य परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेला प्रश्न विचारले जात नाहीत, परंतु पूर्व परीक्षेला 3 प्रश्न कंपल्सरी विचारले जातात पंचायत राजवरती. आणि अशी आपली 8 दिवसांची एक पंचायत राज बॅच मी घेऊन येतोय. तर सर्वांनी या बॅचचा फायदा घ्या. ही बॅच पूर्णपणे मोफत आहे. ज्या स्क्रीनवरती मी तुम्हाला पुढे नंबर दिसतो आहे 9975 48 22 99 या नंबरवरती तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. बघा बॅच ऑफलाईन प्लस ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे. ऑफलाईनचा ॲड्रेस मी ते तुम्हाला दिलेला आहे. लोकराज्य अकॅडमी, पहिला मजला, चिंतामणी बिल्डिंग, ज्ञान प्रबोधिनीच्या पाठीमागे, न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर, टिळक रोड, पुणे. ठीक आहे. चला भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 2007. फॅक्च्युअल प्रश्न होता. जेव्हा आपण आयोग बघतो तेव्हा हे तुमचं पूर्ण झालेलं असेल. ठीक आहे. बघा लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करण्यासाठी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस पॉक्सो हा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? 2012. कोणत्या वर्षी? 2012 साली काय झालेला आहे? हा कायदा लागू करण्यात आलेला आहे.
ठीक आहे. बघा, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केव्हा झाली? राष्ट्रीय महिला आयोगाचा कायदा झालेला आहे 1990 ला आणि आयोगाची स्थापना झालेली आहे 31 जानेवारी 1992 ला. 31 जानेवारी 1992 ला. क्लिअर सगळ्यांना? चला नेक्स्ट काय विचारलं आहे? खालीलपैकी कोणती कार्य 24 जानेवारी 1950 रोजी केलेली आहेत संविधान सभेने? बघा, मी तुम्हाला फॉर्म्युला कायम सांगत आलेलो आहे. RRS, आपलं राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रपतींची निवड, आणि साईन केल्या 284 लोकांनी. क्लिअर? राष्ट्रध्वजाचा स्वीकार कधीचा आहे? 22 जुलै 1947. म्हणजे हा पर्याय गेला. ठीक आहे. राष्ट्रगीताचा स्वीकार, राष्ट्रगानाचा स्वीकार आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड. म्हणून ब, क आणि ड हे त्याचं काय असलं पाहिजे? उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. बघा, कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. डिसेंबर नोव्हेंबर ठीक आहे, कारण जुलै ऑगस्ट इलेक्शन पार पडले होते. कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला होता. बरोबर आहे. आणि म्हणूनच मुस्लिम लीगने काय केलं होतं त्याला? तुम्ही जर बघितलं, मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव काय होता, स्वीकारला होता का? नाही. मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव का नाकारला होता? कारण 2 राष्ट्रांची आणि 2 संविधान सभांची संकल्पना नाकारली होती. म्हणून तिसरं विधान काय आहे? चूक. अ आणि ब काय आहे? बरोबर आहे. आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशामध्ये? अमेरिका. कधी? 1787 ला. ठीक आहे. हा प्रश्न डिस्क्रिप्टिव्हच्या विचारसरणीतून विचारला होता, हे लक्षात घ्या. ठीक आहे. चला, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करत असेल किंवा जिने पद धारण केलेले असेल, ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदींच्या अधीन राहून फेरनिवडीसाठी पात्र असेल. बरोबर आहे. घटनेचं कलम किती आहे? 57 क्रमांकाचं. अमेरिकेमध्ये फक्त 2दा होऊ शकतो. कोणतीही व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असेल, ती राष्ट्रपती होण्यासाठी पात्र असेल नाही. काय आहे? लोकसभा सदस्य. आणि उपराष्ट्रपतीसाठी राज्यसभेचा सदस्य. म्हणून ब विधान चूक आहे, फक्त अ विधान बरोबर आहे. ठीक आहे. चला, मी पुन्हा एकदा सांगेल की पंचायत राजची मोफत बॅच आहे. ऑनलाईन आपल्या लोकराज्य अकॅडमी नावाच्या ॲप्लिकेशन मध्ये असणार आहे आणि ऑफलाईन पुण्यामध्ये चिंतामणी बिल्डिंग, पहिला मजला. ठीक आहे. चला, थँक्यू. अशा प्रकारे ही सगळे संभाव्य प्रश्नांची उत्तर आहेत. नक्कीच तुम्हाला याचा फायदा झालेला असेल. थँक्यू.